Good morning students. General Science chapter number 3, Properties of Natural Resources. In previous lesson we study about properties of air, some experiment to study properties of air, then properties of water, anomalous behavior of water, scientific reason a density of seawater is very high, why, and what is meant by solution. Today we learn about the properties of soil. Soil is a natural resource. माती हे नैसर्गिक संसाधन आहे. प्रॉपर्टीज ऑफ सॉइल, मातीचे म्हणजेच मृदेचे गुणधर्म. 1. कलर इज अन इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ सॉइल. मातीचा रंग हा मातीचा प्रमुख गुणधर्म आहे. सेकंड, द कलर ऑफ पर्टिक्युलर लँड इज डिपेंडंट अपॉन द सॉइल कलर. एखाद्या जमिनीचा रंग हा मातीच्या रंगावरून ठरवला जातो. थर्ड, द कलर ऑफ सॉइल नियर लँड सरफेस इज डार्कन दॅन द कलर ऑफ द लोअर लेयर. जमिनीच्या खालच्या थरापेक्षा जमिनीचा वरचा थर हा गडद रंगाचा असतो. फोर्थ, डिफरंट कलर्स ऑफ सॉइल. मातीचे वेगवेगळे रंग, ब्लॅक काळा, रेड लाल, कॉपर तांबूस, येलो पिवळा, ग्रे करडा यासारखे रंग. फिफ्थ, क्लासिफिकेशन ऑफ लँड टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ कलर ऑफ सॉइल. म्हणजे जमिनीचे वर्गीकरण हे मातीच्या रंगावरून केले जाते. 6. प्रॉपर्टीज ऑफ सॉइल डिपेंड्स अपॉन वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ सॉइल. म्हणजे पाणी धरून ठेवण्याची जमिनीची क्षमता, मृदेची क्षमता यावरून त्याचे गुणधर्म ठरवले जातात. सेकंड पॉइंट, सॉइल टेक्स्चर, जमिनीचा पोत. द टेक्स्चर ऑफ सॉइल is determined by the proportion of particles of various size in it. जमिनीत असणाऱ्या मातीच्या कणांच्या आकारावरून त्या जमिनीचा मृदेचा पोत ठरवला जातो. टाइप्स ऑफ सॉइल ऑन द बेसिस ऑफ इट्स टेक्स्चर. मातीच्या मृदेच्या पोतावरून मातीचे प्रकार. 3 टाइप्स, 3 प्रकार आहेत. 1. सँडी सॉइल, सेकंड सिल्ट सॉइल, थर्ड क्ले सॉइल. 1. सँडी सॉइल. सँडी मीन्स वालुकामय, वाळूसारखी माती. द प्रपोर्शन ऑफ लार्ज पार्टिकल्स ऑफ सँड इज मोअर. या मातीमध्ये मोठ्या आकाराचे वाळूचे कण असतात. वॉटर ड्रेन्स रॅपिडली थ्रू द सँडी सॉइल. या सँडी वालुकामय मृदेतून पाण्याचा निचरा लगेच होतो. निचरा म्हणजे पाणी खाली निघून जाणे. इट इज इझी टू प्लग दिस सॉइल. म्हणजे ही माती नांगरणे सोपी असते. इट इज लेस फर्टाईल. ही फर्टाईल म्हणजे सुपीकता, उगवण क्षमता. या मातीची उगवण क्षमता किंवा सुपीकता अतिशय कमी असते. बिकॉज इट इज मेड अप ऑफ सिलिकॉन डायऑक्साईड. सिलिकॉन डायऑक्साईड अभ्रकाचे कण त्यामध्ये असतात. विच डू नॉट डिझॉल्व्ह इन वॉटर. हे कण पाण्यात विरघळत नाहीत. सो द सॉइल हॅज व्हेरी लिटल कॅपॅसिटी टू सप्लाय न्यूट्रिएंट्स. म्हणून या मातीला पिकांना पोषद्रव्ये पुरण्याची क्षमता खूप कमी असते. न्यूट्रिएंट्स म्हणजे पोषद्रव्ये. व्हेरी पुअर वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. म्हणजे या मातीची पाणी धरून ठेवण्याची, पाणी धारण करण्याची क्षमता अतिशय कमी असते. सेकंड, सिल्ट सॉइल म्हणजे पोयटा माती. द पार्टिकल्स ऑफ सॉइल आर मीडियम इन साइज. या मातीची कणांचा आकार हा मध्यम स्वरूपाचा असतो. सिल्ट सॉइल इज नॉट इझिली प्लगेबल. म्हणजे ही माती सहजपणे नांगरट होऊ शकत नाही. दिस सॉइल कंटेन्स अ लार्ज प्रोपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक मटेरियल्स. या मातीमध्ये सेंद्रिय पदार्थ खूप असतात.
म्हणजेच कार्बनी पदार्थ खूप असतात. इट्स कॅपॅसिटी टू सप्लाय न्यूट्रिएंट्स इज मच ग्रेटर. म्हणजे या मातीची पोषद्रव्ये पुरण्याची क्षमता खूप असते. ही पोषद्रव्ये वनस्पतीला पुरवली जातात. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी इज मिडियम. म्हणजे पाणी जलधारण करण्याची क्षमता, पाणी धरून ठेवण्याची क्षमता मध्यम असते. इट इज ऑल्सो कॉल्ड सेडिमेंटरी सॉइल. या मातीला गाळाची माती असेही म्हणतात. नदीकडेला सापडणारी माती ही गाळाची माती असते. थर्ड, क्ले सॉइल म्हणजे चिकन माती. आपण विशेषतः काळ्या मातीला चिकन माती म्हणतो. द प्रोपोर्शन ऑफ स्मॉल पार्टिकल्स इज मॅक्झिमम. या मातीमध्ये अतिशय सूक्ष्म कण असतात, लहान कण असतात. डिफिकल्ट टू प्लग द सॉइल. या मातीमध्ये सहज नांगरट करता येत नाही. द पार्टिकल्स ऑफ क्ले सॉइल आर स्मूथ टू टच. या मातीचे कण हे स्पर्शाला मऊ जाणवतात. क्ले सॉइल हॅज अ हाय वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. या मातीची जलधारण करण्याची क्षमता ही अतिशय जास्त असते. सॉइल स्ट्रक्चर म्हणजे मृदेची रचना. द स्ट्रक्चर ऑफ सॉइल डिपेंड्स अपॉन द डिफरंट शेप्स ऑफ द पार्टिकल्स इन इट. मृदेची रचना ही त्या मातीमध्ये असणाऱ्या कणांच्या आकारावरती अवलंबून असते. द सॉइल ऑकर्स इन द फॉर्म ऑफ. म्हणजे ही माती कणांच्या स्वरूपावरून 4 प्रकारे आढळते. एक कॉलमनर म्हणजे स्तंभीय कण असलेली माती, लॅमिनार म्हणजे स्तरीय कण असलेली माती, ग्रॅन्युलर म्हणजे कण स्वरूप असणारे माती, आणि ब्लॉक शेप्ड म्हणजे ठोकळा स्वरूपात असणारे मातीचे कण. इम्पॉर्टन्स ऑफ सॉइल स्ट्रक्चर म्हणजे मृदेची रचनेचे फायदे काय आहेत. द फर्टिलिटी ऑफ सॉइल डिपेंड्स अपॉन सॉइल स्ट्रक्चर. जमिनीची उगवण क्षमता, सुपीकता ही मृदेच्या रचनेवर अवलंबून असते. गुड सॉइल म्हणजे चांगली माती कशी. चांगली माती असेल तर 1. रूट्स गेट अ सफिशियंट सप्लाय ऑफ ऑक्सिजन. म्हणजे वनस्पतींच्या मुळांना पुरेसा ऑक्सिजन मिळतो. सेकंड, वॉटर ड्रेनेज इज गुड. म्हणजे पाण्याचा निचरा, जमिनीतून पाण्याचा निचरा चांगला होतो. देअरफॉर रूट्स ऑफ प्लांट्स ग्रो वेल. त्यामुळे वनस्पतीची मुळांची चांगली वाढ होते. युजेस ऑफ सॉइल. 1. प्लांट कन्झर्वेशन म्हणजे वनस्पती संवर्धन. टू हेल्प प्लांट ग्रो म्हणजे अशी माती ही जे वनस्पतीच्या वाढीसाठी उपयोगी पडते. सेकंड, वॉटर कन्झर्वेशन म्हणजे जलसंवर्धन, पाणी वाचवणे, टिकवणे. सॉइल होल्ड्स वॉटर म्हणजे माती पाणी धरून ठेवते. थर्ड, प्लास्टिसिटी. प्लास्टिसिटी म्हणजे आकारयता, म्हणजेच अशा मातीला कोणताही आकार देता येतो. सॉइल कॅन बी गिवन एनी रिक्वायर्ड शेप. मातीला आपला अपेक्षित असा कुठलाही आकार देता येतो. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड प्लास्टिसिटी. माती भिजवून त्याला कोणताही आकार देता येतो, अशा गुणधर्माला आकारयता असे म्हणतात. यूज टू मेक आर्टिकल्स म्हणजे ही अशा गुणधर्मामुळं या मातीपासून आपल्याला व्हरायटी ऑफ शेप्स आपल्या अपेक्षित आकार देता येतो. त्यामध्ये अर्थन पॉट्स म्हणजे मातीची भांडी, अर्थन लॅम्प्स म्हणजे पणत्या, आयडॉल्स म्हणजे मूर्त्या, ब्रिक्स म्हणजे विटा यासारख्या वस्तू तयार करता येतात. युजफुल टाइप्स ऑफ सॉइल. काही उपयोगी माती. 1. चायना क्ले म्हणजे चिनी माती त्याला म्हणतो. इट इज ऑल्सो कॉल्ड केओलिन. हे चिनी मातीलाच केओलिन सुद्धा असे म्हणतात. ही पांढऱ्या रंगाची असते, व्हाईट इन कलर. यूज फॉर मेक क्रॉकरीज म्हणजे चिनी मातीची भांडी, बाथरूम टाईल्स म्हणजे स्नानगृहातील फरशा, टँक्स टाक्या, लॅब ॲपरेटस म्हणजे प्रयोगशाळेतील उपकरणे, मास्क म्हणजेच मुखवटे, जार्स म्हणजे भांडी एटसेट्रा. सेकंड, शाडू सॉइल म्हणजे शाडूची माती, व्हाईटिश इन कलर म्हणजे ती सुद्धा पांढरट रंगाची असते. यूज फॉर मेकिंग स्टॅच्यूज म्हणजे पुतळे, आयडॉल्स मूर्त्या तयार करण्यासाठी या माती उपयोग होतो. थर्ड, टेराकोटा सॉइल. दिस सॉइल इज रेड इन कलर. टेराकोटा सॉइल माती ही तांबड्या रंगाची असते. यूज फॉर मेकिंग डेकोरेटिव्ह आर्टिकल्स म्हणजे शोभेच्या वस्तू तयार करण्यासाठी वापरतात. पॉट्स फॉर मेकिंग ग्रोईंग प्लांट्स म्हणजेच वनस्पती वाढीसाठी बंगल्यांमध्ये काही भांडी वापरतात जी टेराकोटा सॉइलची असतात. फोर्थ, मुलतानी सॉइल म्हणजे मुलतानी माती.
युज्ड इन कॉस्मेटिक्स म्हणजे सौंदर्य प्रसाधनामध्ये मुलतानी मातीचा उपयोग होतो. लास्ट पॉईंट, सॉइल टेस्टिंग म्हणजे मृदा परीक्षण म्हणजे मातीची तपासणी. द प्रपोर्शन ऑफ व्हेरियस इन्ग्रेडियंट्स ऑफ सॉइल कॅन बी डिटरमाइंड बाय सॉइल टेस्टिंग. मातीमध्ये असणारे वेगवेगळे घटक तपासण्याची क्रिया म्हणजेच मृदा परीक्षण, सॉइल टेस्टिंग. द सॉइल इज एक्झामिन्ड फॉर कलर, टेक्स्चर अँड प्रपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर इन इट. मृदा परीक्षण हे त्या मातीचा रंग, पोत आणि त्यात असणारे सेंद्रिय पदार्थ तपासण्यासाठी केला जातो. इफ देर इज अ डेफिशियन्सी ऑफ एनी इन्ग्रेडियंट्स, जर त्या मातीमध्ये काही घटक कमी असतील, डेफिशियन्सी म्हणजे कमतरता, इन्ग्रेडियंट्स म्हणजे घटक, अँड टू डिसाइड द मेजर टू क्युअर द सॉइल बाय रिड्युसिंग डेफिशियन्सी, आणि त्या मातीची काळजी घेऊन त्यातील घटक ओळखणे, कमतरता ओळखणे आणि ते कमतरता कमी करण्यासाठी माती परीक्षण केले जाते. द सॉइल सॅम्पल कलेक्टेड फॉर टेस्टिंग इज ड्राईड इन ॲन ओपन स्पेस. जी मातीची परीक्षा करायची आहे ती माती मोकळ्या जागेमध्ये एका शेडमध्ये सुकवली जाते 8 ते 10 दिवसासाठी, फॉर 8 to 10 days अँड लेटर शिफ्टेड थ्रू अ सिव्ज. नंतर ती चाळली जाते. 2 टेस्ट आर टेकन. 1 pH टेस्टिंग. pH means potence of hydrogen ions in the soil, and second is the electrical conductivity of test, जे विद्युत परिवहन किंवा विद्युत आयन निर्मिती प्रक्रिया. कंडक्टिव्हिटी म्हणजे वहन क्रिया, आयनाद्वारे वहन करण्याची क्रिया. या 2 टेस्ट केल्या जातात. टू डिटरमाइन द फर्टिलिटी ऑफ सॉइल. यामुळे जमिनीची सुपीकता कमी करतात. कॉजेस ऑफ डिमिनिश्ड सॉइल फर्टिलिटी म्हणजे मृदेची सुपीकता कमी होण्याची कारण. एखादी जमीन नापीक होते म्हणजेच काय होतं तर 1 सॉइल pH लेस दॅन 6 और हायर दॅन 8. जर जमिनीचा pH 6 पर्यंत 0 ते 6 किंवा 8च्या वर झाला तर ती जमीन नापीक होते. बेस्ट pH इज 7 फॉर ग्रोईंग प्लांट्स इन द लँड. सेकंड, लो प्रपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. त्या जमिनीमध्ये जर सेंद्रिय पदार्थ कमी असतील तर ती जमीन डिमिनिश्ड होते. थर्ड, नो प्रॉपर ड्रेनेज ऑफ वॉटर. त्या जमिनीतून पाण्याचा योग्य निचरा होत नसेल, पाणी साठून राहत असेल. फोर्थ, रिपीटेड कल्टिवेशन ऑफ सेम क्रॉप म्हणजे एकाच प्रकारच्या वनस्पती सतत त्याच जमिनीत घेत राहिलं वर्षानुवर्षे तर ती जमीन नापीक होते. 5, कंटिन्युअस यूज ऑफ सलाईन और सॉल्टी वॉटर. जर जमिनीमध्ये खारट पाण्याचा वापर जास्त केला तर जमीन नापीक होते. 6, एक्सेसिव्ह यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स. जास्त प्रमाणात रासायनिक खते आणि कीटकनाशके यांचा वापर केला तर जमीन नापीक होते. नापीक होणे म्हणजेच डिमिनिश्ड सॉइल फर्टिलिटी. टुडे this is end of the chapter. Solve exercise, write notes and observe video repeatedly. Thank you.